नाना अहो नाना ऐका तरी अहो आपल्या सर्जाचा व्यवहार झालाय वाटतं. नाना सर्जाचा व्यवहार झालाय असं कळालं आणि काळजाला चटकाच बसला बघा. सर्जाचा व्यवहार झालाय असं कळालं आणि काळजाला चटकाच बसला बघा. त्या सर्जाला काय वाटलं असेल की माझं आता कोणच राहिलं नाही. माझा मास्तर माझ्यापासून दूर झाला, नंतर विठ्ठल नाना माझ्यापासून दूर झाला आणि आता मी सर्वांपासून दूर होणार. अव माझा व्यवहार चालू होता, यात माझं काय चुकलं? यात नाना माझं काय चुकलं? नाना अव ऐकताय नव? अव माझा व्यवहार चालू आहे. जो माणूस माझ्या सरांच्या नावासाठी धडपड करतोय आणि बैलगाडी क्षेत्रात नाव टिकवून ठेवतोय, आणि हा सर्जा नाना तुमचा सर्जा पण सरांच्या नावासाठी रक्ताटच तवर पळतोय. सरांच्या नावासाठी सर्जा रक्ताटच तवर पळतोय. मास्तरचं नाव या बैलगाडी क्षेत्रात उंचीला नेऊन ठेवणारा हा सर्जा जीवाचं रान करतोय. अव जीवाचं रान करतोय. या सर्जाचा व्यवहार होता असं कळालं आणि मनाला वाईट वाटलं. सर्जा कायम सरांच्या नावासाठी पळत राहणार आणि पळत राहिला पाहिजे. ज्या बैलानं महाराष्ट्राला वेड लावलंय असा तो सर्जा कायम सर्वांच्या मनात घर करून बसलाय. सर्जा कायम फॅन लोकांच्या काळजात राहणारा हा सर्जा. अव या सर्जाची एवढीच इच्छा आहे की सर्जाचा जरी व्यवहार झाला तरी या विठ्ठल ड्रायव्हरच्या दावणीला गेलाच पाहिजे. या विठ्ठल नानाच्या दावणीला गेलाच पाहिजे. अव त्या दावणीला त्याचा रुबाब म्हणजे नादच नाही. या सर्जाचा रुबाब म्हणजे त्याचा नादच नाही. नाना आणि सर्जा म्हणजे विषय काळजातला आहे आणि कायम काळजातला राहणार. या सर्जानं फलटण तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर नेऊन ठेवलं. असा तो फलटणकरांचा सर्जा. अहो या सर्जाचा व्यवहार जरी झाला तरी विठ्ठल नानांच्या दावणीला गेला पाहिजे हा सर्जा. नाना तुमची वाट बघतोय मी, या आणि नेहा मला.